नमस्कार मंडळी, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना प्रथम तर नमन किंवा आशीर्वाद घेऊन मी या ब्लॉगची सुरुवात करते। तर आम्ही आलो होतो महेश्वरला। तर महेश्वरला आल्यावर काय काय प्रसिद्ध आहे काय नाही ही माहिती न घेता आम्ही आलो होतो, पण जेव्हा आम्ही इथं आलो ना तेव्हा खरी गोष्ट कळाली आणि खूप खूप जास्त असा आनंद झाला। आणि खरोखर मला आधी याच्याबद्दल एवढी जास्त काय माहिती नव्हती। तर नमस्कार मंडळी, आज आपण अशा एका पवित्र ठिकाणी आलो आहोत जिथं गेल्यावर आपल्याला 18व्या शतकातील एक महान स्त्रीच्या कर्तृत्वाची साक्ष मिळते। तर त्या ठिकाणी म्हणजे नर्मदा नदीच्याच काठावर वसलेले हे महेश्वर गाव आणि महेश्वर गावामध्येच राजमाता अहिल्याबाई होळकरांचं हे सासर होतं। तर तिथंच आम्ही तो किल्ला राजवाडा त्यांनी कशा प्रकारे इथं राहत होत्या त्यांचा जो सहवास तोच अनुभवण्यासाठी तिथे गेलो होतो। आणि खरोखर आपल्यासाठी हा राजवाड्याचा दरवाजा पाहू शकता, खूप असा मोठा आणि उंच असा दरवाजा आहे। आणि मेन म्हणजे त्यांनी अजूनही हा राजवाडा खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवलेला आहे। आणि मी तरी म्हणते ओंकारेश्वर उज्जैन वगैरे तिकडे गेला ना तर तुम्ही महेश्वरला नक्की जा आणि महेश्वरला गेल्यावर या किल्ल्यामध्ये नक्की 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 जा, खूप छान असा अनुभव मिळतो। तर हे त्यांच्या वेळेला जे घोडे वगैरे होते ते आता लाकडाचे बनवून ठेवले, पण त्यांचे नाव वगैरे लिहिले। आणि हा आहे महेश्वर राजवाडा, जो की लाकडी बांधकामामध्ये आहे। मध्ये खूप मोठं झाड पण आहे, कदाचित ते झाड तेव्हाचं असेल नसेल सांगता येणार नाही, पण ही इथं तर अनुभवायचंच आहे आपल्याला महेश्वरचा जो किल्ला। तर नयनरम्य किल्ला राजवाडा आणि जगप्रसिद्ध घाट आपण पाहणार आहेत। तर हा राजवाडा अतिशय मजबूत पण तितकाच पद्धतीने भव्य असं छान किंवा मजबूत पद्धतीने बांधलाय। आणि इथं तुम्ही अहिल्याबाईची बसण्याची जागा म्हणजेच आहे ना गादी, त्यांचं पूजा घर ते पण बघायला मिळेल। आणि इथं जो किल्ला आहे ना तर त्याची ती ड्रॉइंग पाहू शकता तुम्ही। आणि किल्ल्याच्या दरवाजावर पण खूप छान असं नक्षीकाम कोरलेलं आहे। तर इथं अहिल्याबाईचा पुतळा बनवून ठेवलेला आहे। त्यांच्या घरामध्ये कोण कोण सदस्य होते त्यांचे पण मस्तपैकी ड्रॉइंग काढून त्यांचे चित्र वगैरे। आणि हे जो महेश्वरचा किल्ला किती परिसरामध्ये कसा बनलेला आहे तो, हे त्यांचं बसण्याची जी डोली होती त्या जेव्हा जायच्या बसून बाहेर प्रजा कशी आहे कशी नाही किंवा त्यांना कुठं दुसऱ्या गोष्टीसाठी जायचं असेल तर तेव्हा जायच्या ना तर ते याच डोलीमध्ये बसून जायच्या, ती पण त्यांनी खूप छान प्रकारे सांभाळून ठेवलेली। आणि इथं सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या आणि त्याच्यानंतर अहिल्याबाई होळकरांची खूप अशी मोठी भव्य मूर्ती पण बनवलेली त्यांनी। आणि त्याच्याच बाजूला आपल्याला ना छोटंसं शिवलिंगाचं मंदिर पण बघायला भेटेल, कारण तिथं तुळस पण होती, कदाचित त्या तिथं पूजा वगैरे करत असतील। तर मी इथं तेच दर्शन घेत होते। तर हे पुरातन वाटत होतं, ते आधीचं असू शकते असं मला तरी वाटते। आणि इथं पाहू शकतो तुम्ही अहिल्याबाई होळकरांची मोठी अशी भव्य मूर्ती आहे आणि खूप उंच आहे ती। आता व्हिडिओमध्ये छोटी वाटत असेल तुम्हाला, त्याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे। राणी देवी अहिल्याबाई होळकरांचा जन्मदिवस मृत्यूदिवस वगैरे। आणि इथं बसण्यासाठी पण जागा वगैरे बनवली, आजूबाजूला त्यांनी झाड वगैरे लावले। आणि राजवाड्याच्याच बाजूला भरपूर लोक राहतात पण। तर हे जेव्हा आपण पायऱ्या उतरून येतो ना तर तेव्हा तुम्ही इथं जायलाच पाहिजे। जे बायकांसाठी व्यवसाय तेव्हा केलेला त्यांनी उपलब्ध केलेला, जे की हाताने साडी विणकाम। तिथं पाहू शकता तुम्ही, जाऊ शकता तिथे साडी पण खरेदी करू शकता। खूप छान छान साड्या होत्या तिथं, पण तुम्हाला खरं सांगू का तिथं 5000च्या पुढचीच साडी होती। तर आम्ही फक्त बघितलं आणि आलो। तर आता आम्ही इकडे चाललोय किल्ला बघायला। तर अहिल्याबाई देवी मंदिर आहे ना हे भगवान शिवाला समर्पित केलेलं आहे। आणि येथील कोरीव काम, तिथलचा जो नंदी, ते भिंतीवर जे शिल्प कोरलेले ते इतकं मनाला डायरेक्ट असं बघून असं मन भरून आल्यासारखं वाटलं, खूप छान वाटलं। मी असे मंदिरं बघितले नाही असं नाही बरं का, खूप बघितले, पण हे मंदिर आहे ना खूप एक असं शांती देत होतं मनाला, खूप असं छान वाटत होतं। आणि मी आम्हाला लवकर जायचं होतं, कारण घाटावर पण तिथं आरती पण असते बरं का, पण आम्हाला ती काही घेणं शक्य नव्हती, म्हणून मी पटपट शूट घेतलं होतं। आणि संध्याकाळचा टाईम होत होता, तर म्हणले तिथं निवांत जाऊन बसावा, कारण असं आपण म्हणतो पण परत या ठिकाणी आपल्याला यायला नाही शक्य होत, जे की आपण आता एवढं हे करून जातो। आणि इथून तुम्हाला पूर्ण परिसर पण नदीचा वगैरे दिसतो। आणि इथं हा नंदी आहे आणि हे जे अहिल्याबाई होळकर इथं पूजा वगैरे करायला यायचा, तर तिथं पण आम्ही दर्शन घेतलं। खूप छान असं शिवलिंग आहे
मध्ये मूर्त्या पण आहेत भरपूर साऱ्या. आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यावर मध्ये अलाउड नाहीच आहे जाणं. तर 2 साईडला 2 मंदिर आहे. तर हे सेम म्हणजे बांधलेले, मध्ये मूर्त्या फक्त वेगवेगळ्या. तिथं आम्ही खूप सारे फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो इकडं म्हणजे जो घाट आहे ना त्या घाटावर. आणि तिथं ना आपल्याला मस्त फोटोशूट करण्यासाठी हे पाहू शकता तुम्ही, जे रिंग लाईटनी ते व्हिडिओ वगैरे काढतात ती. आणि हे तुळशी वृंदावन पहा किती मोठा आणि किती छान असं बांधलेलं आहे. आणि हा पूर्ण असा परिसर जो की संध्याकाळच्या टायमाला ना एक स्वर्गात आलोय असा अनुभव मिळतो आपल्याला. इथं भरपूर गर्दी असती पण ती गर्दी आपल्याला अजिबात जाणवत नाही, कारण भरपूर मोठा घाट आहे आणि तो पाण्याची जी आवाज वगैरे. तर खूप म्हणजे छान वाटलं. जो थकवा होता ना दिवसभर प्रवास केलेला तो एकदम असा निघून गेला. आणि मग तिथं आम्ही घाटावर पण थोडंसं हातपाय वगैरे धुतले, बसलो. आणि या घाटावर रात्रीची आरती असती, तर मी तरी सांगेल का रात्रीच्या टायमालाच या. पण अहिल्याबाई होळकरचा जो राजवाडा आहे ना तो 6च्या आतच बंद होतो. त्याच्यानंतर आम्ही म्हटलं आलोच आहे महेश्वरला तर साडी तर आपण घेतलीच पाहिजे. तर आम्ही इथंच एका शॉपमध्ये आलो होतो. तर कोणकोणत्या साड्या घेतल्या मी तुम्हाला नक्की दाखवेल. आम्ही 5 साड्या घेतल्या आहे, माझ्यासाठी 2 आणि माझ्या आतेसासूला 1 आणि त्यांनी त्यांच्या अशा 5 साड्या घेतल्या. तर खूप छान साड्या मी त्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवील. आणि महेश्वरला गेल्यावर तुम्ही ना दाल बाफले ही फूड आहे ना नक्की ट्राय करायला पाहिजे. खूप छान आहे त्यांचं, ते प्रसिद्ध आहे महेश्वरचं फूड म्हटलं तरी चालेल. तर खूप छान छान अशा साड्या होत्या, खूप जास्त रेट पण होते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओला भरभरून असं प्रेम द्या. मला जेवढी माहिती देता आली तेवढी मी दिलेली आहे. काही चुकलं असेल तर नक्कीच तुम्ही मला माफ करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा.